Food storage and preservation. आता दुसरा मुद्दा आहे फूड स्टोरेज. मग हे सगळे जे अन्नधान्य आहे त्याची साठवणूक कशी करायची आणि त्याचं रक्षण कसं करायचं. अन्न तर तयार झालेलं आहे आपल्याकडे, ठीक आहे, किंवा तयार होण्यासाठी आणून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ गहू आणले, ज्वारी आणले, मग याची साठवणूक कशी करायची. त्याच्यापासून पीठ बनवलं आहे आपण, चपात्या केलेल्या आहेत, मग हे चपात्या कशा साठवायच्या, किंवा जे पदार्थ आपल्या घरामध्ये अन्न म्हणून आणलेलं आहे ते कसे साठवायचे आणि त्याचं संरक्षण कसं करायचं पहा. Food storage allows food to be eaten for some time, typically weeks to months, after harvest rather than solely immediately. हां, बघा या चित्रामध्ये एक शेतकरी काय करतो आहे, धान्य पाखडतोय, उफणणी करतोय त्याची, आणि अशा पद्धतीने धान्य स्वच्छ करून पोत्यात भरले जातात, ठीक आहे, गनी बॅग्समध्ये. आणि अशी पोते काय करतात, बाजारातनं विकत आणली जातात आणि ती अशा मोठ्या कॅनमध्ये साठवली जातात. मग गरज पडेल त्यानुसार त्या कॅनमधून, त्या मोठ्या डब्यातून थोडं थोडं धान्य काढून ते धान्य पाकडून निवडून त्याचं पीठ करून मग गरज पडेल तसं त्याच्यापासून चपात्या बनवून आपण काय करत असतो, खात असतो, होय का नाही. म्हणजे अशा पद्धतीने या धान्याची सुरुवात होत असते आणि त्याचा शेवट होत असतो, ठीक आहे. मग हे सगळं होत असताना याला काहीतरी कालावधी लागतो ना, काही दिवस लागतात, काही महिने लागतात, काही वर्ष लागतात. का असं होतं शेतात आणलेलं धान्य आज आणलं आणि उद्या संपवलं आपण, असं होतं का? तसं होत नाही, होय का नाही. म्हणजे शेतातून आणलेलं धान्य हे काही दिवस आपण घरामध्ये साठवून ठेवत असतो, काही दिवस ते दुकानात असतं, काही दिवस गोडाऊनमध्ये असतं, होय का नाही. अशा पद्धतीने हे या टप्प्याटप्प्याने ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. मग या प्रत्येक टप्प्यावर त्याची काळजी घेणं म्हणजे साठवणुकीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ठीक आहे. शेतकऱ्याने जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली असेल तर तो बॅगेत व्यवस्थित भरून ठेवेल, तो ओलसर दमट जागी ठेवणार नाही. आणि अशा बॅगा जेव्हा एखादा मोठा व्यापारी विकत घेईल तेव्हा तो पण आपल्या गोदामामध्ये त्याची व्यवस्थित काळजी घेईल. आणि जेव्हा तो विकेल एखाद्या माणसाला, तर ज्या माणसाला विकले तो माणूस देखील त्याची काळजी घेईल. म्हणजे प्रत्येकाने त्या धान्याची काळजी घेतली साठवणुकीची तर ते धान्य शेवटपर्यंत व्यवस्थित राहील, पोटात जाईपर्यंत, होय का नाही. हां, तर तेच लक्षात ठेवायचं आपल्याला. We are familiar with some basic methods such as freezing. This method is used for storing perishable foodstuffs such as fruits, vegetables, meat, milk and dairy products. नाशवंत जे पदार्थ आहेत जे लवकर खराब होतात, म्हणजे ते जर हवेला उडे राहिले तर हळूहळू लगेच खराब व्हायला सुरू होतात, ते 2 दिवसात 3 दिवसात ते नष्ट होऊन जातात. तर असे जे पेरिशेबल फूड स्टफ्स आहेत त्यांना आपण जर फ्रीजिंग करून ठेवलं, म्हणजे आपण त्याला विशिष्ट तापमानावर आपण त्यांना थंड करून ठेवलं, ठीक आहे, किंवा विशिष्ट तापमानातच त्याला जर कंटिन्यू ठेवलं सातत्यानं, तर ते पदार्थ दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात. हां, आपल्याला केळी मात्र थंड हवेत ठेवता येत नाहीत बरं का, कारण केळी जर थंड हवेत ठेवली तर ती नक्कीच काळी पडून खराब होतात. Products. Generally, refrigerators are used for this purpose. आता मी बघितले ते. Drying. पहिली मेथड होती फ्रीजिंग, ठीक आहे, फॉर फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे फ्रीजिंग करून आपण बरेचसे पेरिशेबल फूड स्टफ्स काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. आता दुसरं आहे ड्राईंग, म्हणजे वाळवणे. वाळवून देखील आपण काही पदार्थ टिकवू शकतो. पहा, Food is stored after drying since ancient times. शेतात अन्नपदार्थ जे काही पिकतात ते काय डायरेक्ट आपल्या पोत्यात भरले जात नाहीत किंवा आपल्या घरात येत नाहीत, तर त्याला आधी त्याची कापणी करावं लागते, त्याची मळणी करावं लागते, मग त्याच्यातून जे धान्य बाहेर पडतं त्याला उन्हात वाळवावं लागतं व्यवस्थित, लक्षात ठेवा. आणि मग ते धान्य पोत्यात भरलं जातं. कारण जर ते ओलसर असेल आणि पोत्यात भरलं गेलं तर 100% ते धान्य काय होतं, तर त्या ठिकाणी कीड लागते त्याला आणि ते खराब होऊन जातं. म्हणून ड्राईंग म्हणजेच वाळवणे फार महत्त्वाचं आहे. Cereals, pulses, fruits, for example, grapes as raisin, and spices are stored after drying. आता हे जी द्राक्ष आहेत ही वाळवली जातात बरं का. हे वाळवण्यासाठी त्यांना अशा छोट्या खोल्या असतात आणि त्याच्यामध्ये एकावर एक थर असतात आणि त्याच्यामध्ये द्राक्ष अंथरून ठेवतात आणि मग हळूहळू वाऱ्याला काय होतात, ती वाळतात. वाळल्यानंतर त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि त्याचे मनुका म्हणजे रेझिन्स बनतात, लक्षात ठेवा. आणि आत्ता तुम्हाला सांगितले तृणधान्य, कडधान्य ही वाळवली जातात, पल्सेस डाळी वाळवल्या जातात, ठीक आहे. आणि हे आहेत स्पायसेस म्हणजे मसाले, उदाहरणार्थ हळद वगैरे असेल, ठीक आहे, त्यानंतर विलायची असेल, त्यानंतर पुन्हा आणखी लवंग असेल, तर यांना वाळवलं जातं.
तरच ते जास्त दिवसापर्यंत टिकतात. आता आपल्याला अद्रक माहिती आहे, होय की नाही? अद्रक ओलसर असते, पण ती वाळवली की तिची सुंठ होते आणि सुंठ जास्त दिवस टिकते अद्रकपेक्षा. अद्रक जर ओलसर राहिली तर खराब होऊन जातं अद्रक, पण ते जर तुम्ही उन्हात वाळवलं तर जास्त दिवसात टिकतात. आता कांदे जर ओलसर जागी ठेवलं तर ते त्यांच्यातून कोंब फुटायला सुरू होतात आणि मग ते खराब होऊन जातात कांदे. ते जर तुम्ही त्यांना उन्हात वाळवले तर ते खूप दिवसापर्यंत टिकू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वाळवणं हा देखील अन्नपदार्थ टिकवण्याचा एक मार्ग आहे. फ्रीजिंग झालं, ड्राईंग झालं. पुढे बघूया. Boiling. उकळणे. Boiling is used to store foodstuffs like milk. दूध आपल्याला माहिती आहे की आपण घरामध्ये दुधाला उकळी घेतो. दूध जेव्हा शेतकऱ्याच्या किंवा गवळ्याच्या घरातून आपल्या घरी येतं तेव्हा, किंवा पाकिट दूध जरी आपण आणलं तरी आपण काय करतो, त्याला थोडीशी उकळी देतो, होय का नाही? उकळी दिल्यामुळे काय होतं, तर त्यातले जे काही जर्म्स म्हणजे जंतू आहेत ते नष्ट होतात आणि त्यामुळे दूध दीर्घकाळ टिकतं. साधारण 2 दिवसापर्यंत दूध टिकू शकतो आपण. Airtight packing. हवाबंद पॅकेजिंग केली जातात. तुम्ही जेव्हा कुरकुरेचं पाकिट फोडता तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये कुरकुरे फार थोडे असतात आणि हवा जास्त असते. तर अशा पद्धतीने एअरटाईट पॅकेजिंग करतात. तिथं नायट्रोजन नावाचा वायू भरलेला असतो, लक्षात ठेवा. नायट्रोजन का भरतात, तर नायट्रोजन वायूवर कोणतीही प्रक्रिया लवकर होऊ शकत नाही किंवा नायट्रोजन वायूमध्ये इतर कोणतेही जीवजंतू जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळं अशा पॅकेजिंगमध्ये जर नायट्रोजन भरला गेला तर त्यात असणारे अन्नपदार्थावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, कारण त्यात नायट्रोजन आहे. ठीक आहे. जर दुसरा ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, असा जर वायू त्यामध्ये भरला गेला तर ऑक्सिजन पण काही प्राण्यांना लागतो आणि कार्बन डायऑक्साईड पण काही प्राण्यांना लागतो. म्हणजे अशा किंवा कार्बन डायऑक्साईडमुळे देखील अन्नपदार्थ त्यामध्ये खराब होऊ शकतात किंवा ऑक्सिजनमुळे पण अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. म्हणजे काही ना काही कुठल्या ना कुठल्या पदार्थ जीवजंतूंची वाढ ही ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किंवा इतर वायूमुळे होऊ शकते, पण नायट्रोजनमुळे होऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याच फूड पॅकेजिंगमध्ये काय करतात, एकतर नायट्रोजन भरतात किंवा त्यात हवाच नसते. ठीक आहे. एअर टाईट केलं, त्यामध्ये हवा बाहेरची जाऊ नये अशी व्यवस्था केलेली असते. हे 2 प्रकार याच्यामध्ये आहेत एअर टाईट पॅकेजिंगमध्ये. Airtight packing increases the shelf life of foodstuffs. Cookies, bakery products, chocolates are generally packed and stored in airtight pouches. कॅडबरी किंवा डेअरी मिल्कचं जे चॉकलेट बघितलं तर त्याच्यावर जे कंपनीचं निळं रॅपर असतं ते जर फोडलं तर त्याच्या आतमध्ये पुन्हा तुम्हाला आणखी एक रॅपर दिसेल. ते कधी सिल्वर किंवा कधी गोल्डन कलरचं असतं आणि त्याच्या आतमध्ये चॉकलेट असतं, लक्षात ठेवा. म्हणजे हे रॅपर काय करतात, तर एअरटाईट तर त्याला पॅकेजिंग पहिल्यांदा निळ्या कलरच्याने केलेलं असतं, पण त्याच्यासोबत हे गोल्डन आणि सिल्वर काय करतात, तर त्याला इतर कोणतीही थंड हवा वगैरे लागू देत नाहीत त्याला. त्याच्यामुळं किंवा हवा आतमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्या आतमध्ये जरी फुटलं वरचं कवर तरी त्याच्या आत हवा जाऊ शकत नाही, कारण त्याला डबल पॅकिंग असतं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्याची काळजी घेतली जाते. नाहीतर हे जे गोड पदार्थ आहे त्याच्यामध्ये जंतू लगेच वाढतात. त्यांना जर हवेचा संसर्ग झाला तर त्यामुळे ताबडतोब जंतू वाढायला सुरू होतात, त्यात आळ्या व्हायला सुरू होतात. त्यामुळं आधीच सांगितलं की तुम्हाला हे पॅकेजिंग मटेरियल घेताना काळजी घ्या की ते कुठून फाटलेलं नाही किंवा चिरलेलं नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे हे पदार्थ विकत घेताना. And bags. These different methods are used to store foodstuffs to prevent the growth of microorganisms and thereby save food from spoiling. म्हणजे हे जे डिफरंट मेथड्स ऑफ स्टोरेज आहेत, म्हणजे फ्रीजिंग आहे, ड्राईंग आहे, बॉइलिंग आहे, एअरटाईट पॅकेजिंग आहे, हे जर व्यवस्थित आपण या पद्धतीनं फूड स्टोअर केलं तर आपण काय करू शकतो, वी कॅन अवॉइड द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय, तर आपण मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ रोखू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं, जर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ थांबवली गेली तर आपोआपच ते जे अन्नपदार्थ आहेत त्यांचं स्पॉइलेज होणार नाही, म्हणजे ते अन्नपदार्थ खराब होणार नाहीत. ठीक आहे. म्हणजे या मेथडमुळे काय होतं, तर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ, वाढ ही थांबवली जाते. After learning about the methods of food storage, let us learn about food protection and food preservation. आता पुढचा मुद्दा आहे फूड प्रोटेक्शन कसं करायचं. हे झालं स्टोरेज. हे जर चांगलं स्टोरेज केलं तर अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकतात. आता त्याचं प्रोटेक्शन कसं करायचं आणि प्रिझर्वेशन कसं करायचं. Food protection and food preservation. Food protection. Prevention of food spoilage by microbial growth and infestation by pests is called food protection.
अन्नाचे संरक्षण, फूड प्रोटेक्शन म्हणजे काय, अन्नाचे संरक्षण. अन्न संरक्षण कसं करू शकतो, तर पहिल्यांदा आत्ता बघितलं की त्याचे फूड स्टोरेजचे 4 मेथड्स आहेत सांगितले त्यांनी. फ्रीजिंग आहे, त्यानंतर ड्राईंग आहे, त्यानंतर बॉइलिंग आहे आणि एअरटाईट पॅकेजिंग आहे. या माध्यमातून आपण फूड स्पॉइलेज रोखू शकतो, आहे का नाही. काय होतं त्याच्यामुळे, तर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथच थांबते, आहे का नाही. मग याच्यामुळे काय होतं, प्रिव्हेन्शन होतं, बरोबर आहे. आणखी दुसरी मेथड आहे, याच्या व्यतिरिक्त जेव्हा अन्नधान्य पीक हे शेतात असतं, फळभाज्या शेतात असतात, तेव्हा त्याच्यावर रोग पडतो तिथे. बऱ्याच वेळा असं होतं किंवा सोयाबीनचं पीक लावलं आहे आणि त्याच्यावर रोग पडलेला आहे, सूर्यफुलावर रोग पडलेला आहे, इथं टोमॅटोचं चित्र दाखवलं आहे, टोमॅटोवर आळी दाखवली आहे. म्हणजे अशा पद्धतीने अन्नधान्यावर प्रत्यक्ष शेतामध्येच इन्फेक्शन होतं आणि पेस्ट आपण ज्याला म्हणतो, PEST, पेस्ट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आळ्यांचा संसर्ग होतो त्याच्यावर. तर अशा पद्धती यांच्यापासून अन्नाचं संरक्षण करणे म्हणजेच काय करणे, फूड प्रोटेक्शन करणे. इन्फेस्टेशन बाय पेस्ट, आळ्यांपासून त्या अन्नाचं संरक्षण करणे, की आळ्यांचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याच्यावर फवारणी करतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या अन्नाचं संरक्षण करण्यासाठी ज्या ज्या पद्धतींचा उपयोग केला जातो, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, फूड प्रोटेक्शन. Food preservation. Preservation काय बघा. Use of various preservatives to prevent for a long period of time food spoilage due to internal factors is called food preservation. अन्न तयार झालेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता हे तयार झालेलं दीर्घकाळापर्यंत टिकवायचं आहे, पण दीर्घकाळ टिकवत असताना त्याच्या आतमध्येच काहीतरी इंटरनल क्रिया होत जाते. उदाहरणार्थ फळ आहे, आपण एक फळ आणलं, उदाहरणार्थ आंबा आणला आणि ते फ्रीजमध्ये ठेवला आणि म्हणालो फ्रीजमध्ये फ्रीजिंग करतोय आपण, त्यामुळे ते आणखी चांगले महिनाभर व्यवस्थित राहील, काही हरकत नाही, आणि आपण जेव्हा लागते तेव्हा काढून खाऊयात, असं होत नाही. कारण का, त्या फळामध्ये देखील आतमध्ये काही केमिकल असतात, काही रासायनिक पदार्थ असतात की ज्याच्यामुळे त्या पदार्थाला विशिष्ट रंग असतो, विशिष्ट चव असते, विशिष्ट सुगंध असतो. हे कोणामुळे असतं त्या फळामध्ये, तर त्यात असणाऱ्या केमिकल्समुळे. आणि मग काय होतं, या केमिकल्सची एकमेकांबरोबर रासायनिक आणखी केमिकल रिॲक्शन होत जाते. कच्चं फळ असेल तर ते पिकायला लागतं, पिकलेलं फळ असेल तर ते नासायला लागतं. हे का होतं, ठेवल्या ठिकाणी फळ ही इंटरनल आतल्या आत चालू असणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे हे घडत असतं, ठीक आहे. मग ही रासायनिक अभिक्रिया थांबवता येईल का आपल्याला काही दिवसांपर्यंत, तर थांबवता येते, ठीक आहे. ही केमिकल रिॲक्शन त्यांच्यात होणारी थांबवता येते. हे थांबवण्याचं काम जे पदार्थ करतात त्यांना प्रिझर्वेटिव्ह म्हणतात. त्यांना काय म्हणतात, प्रिझर्वेटिव्ह. अन्न परिरक्षके असलेला मराठी शब्द आहे, अन्न परिरक्षके, अन्नाचं संरक्षण करणारे ते घटक आहेत आणि हे त्या पदार्थांसोबत असायला हवेत. उदाहरणार्थ इथं काही उदाहरणं दिलीत बघा, तुम्हाला आत्ता एका व्हिडिओ दाखवलं की एका बरणीमध्ये एखादा पदार्थ, पांढरा पदार्थ मिसळत होते, ॲड करत होते. ते पांढरा पदार्थ काय असू शकतो, तर ते एकतर मीठ असू शकतं किंवा ते साखर असू शकते. लक्षात ठेवा, हे दोन पदार्थ हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, नैसर्गिक अन्न परिरक्षके म्हणून आपण वापरू शकतो, की ज्यामुळं ते पदार्थ, अन्न पदार्थ दीर्घकाळ पण टिकू शकतात. ज्याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून ठेवले ते जास्त काळापर्यंत टिकू शकतात. आता इथं बघा, लेमन पिकल दिले म्हणजे काय, लिंबाचे लोणचे. आमला पिकल म्हणजे काय, आवळ्याचं लोणचं. आणि रॉ मँगो पिकल म्हणजे जे काय कैऱ्या आहेत, कैऱ्याचं लोणचं. म्हणजे अशा पद्धतीने हे जे लोणचं बनवलेलं आहे याच्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे किंवा साखर देखील घालतात. काही त्याला मुरंबा असं म्हणतात. गोड लोणचं जर करायचं असेल त्याला मुरंबा असं म्हणतात, त्या साखर किंवा गूळ घालतात. तर अशा पद्धतीने दीर्घकाळापर्यंत आतील इंटरनल फॅक्टर्समुळं अन्न खराब होऊ नये, अन्नपदार्थ खराब होऊ नये, ते अन्नपदार्थ टिकावं म्हणून जे प्रिझर्वेटिव्ह वापरतात, तर त्या प्रिझर्वेटिव्ह वापरण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, तर फूड प्रिझर्वेशन. ओके, यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स. कशासाठी, टू प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज, अन्नपदार्थाचं संरक्षण करण्यासाठी किंवा अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. कशामुळे खराब होतात अन्नपदार्थ, ड्यू टू इंटरनल फॅक्टर्स. मी सांगितलं तुम्हाला की त्यांच्यात केमिकल रिॲक्शन होत असते, त्या केमिकल रिॲक्शन होऊ नये किंवा ती सावकाश होत राहावी म्हणून त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातले जातात. यालाच काय म्हणायचं, फूड प्रिझर्वेशन.
For food protection, various methods are used. Let us learn about them. Methods of food protection. तर फूड प्रोटेक्शन Freezing. Biological and chemical reactions which cause food spoilage are slowed down when they are kept at low temperature. कमी तापमानावर, लो टेम्परेचरवर जर आपण पदार्थ ठेवले, कमी तापमानावर जर पदार्थ ठेवले तर त्यांच्यात जी काय बायोलॉजिकल आणि केमिकल रिॲक्शन होणार आहे. त्या बायोलॉजिकल म्हणजे काय, तर तो शेवटी एक पदार्थ आहे ना, तो वनस्पतीपासून मिळालेला आहे, होय की नाही. मग त्याचं एक स्वतःचं आयुष्यमान असतं टिकून राहण्याचं, आणि केमिकल रिॲक्शन आणि त्यात असणारे जे काही रासायनिक द्रव्य आहे ते द्रव्य, या दोघांची जी काही संपून जाण्याची क्रिया आहे एकमेकांबरोबर केमिकल रिॲक्शन करून, ज्याच्यामुळे फूडचं स्पॉइलेज होणार आहे, ही जी संपूर्ण रिॲक्शनच आहे बायोलॉजिकल आणि केमिकल रिॲक्शन, ती सावकाश होत राहावी त्यांच्यामध्ये. तर काय होईल, ते पदार्थ जास्त दिवसापर्यंत टिकू शकतील आणि लवकर खराब होणार नाहीत. आणि केव्हा होईल, व्हेन दे आर केप्ट ॲट लो टेम्परेचर, जेव्हा हे पदार्थ काय होतील, कमी तापमानावर ठेवले जातील तेव्हा. That is why we use refrigerator in our kitchen to keep food in good condition for longer duration. आणि म्हणूनच आपण घरामध्ये काय करतो, फ्रीज वापरतो यासाठी. Smoking. Smokes of aluminium phosphide are used to protect stored cereal grains. हे ॲल्युमिनियम फॉस्फेट नावाचं एक प्रकारचं रसायन आहे. तो वायू आहे एक प्रकारचा. त्या वायूची फवारणी करतात त्या गोदामामध्ये जर मोठ्या प्रमाणात धान्य ठेवलं गेलं असेल तर. त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या कीटक अळ्या निर्माण होत नाहीत आणि इतर जे काही प्राणी आहेत ते त्याच्यापासून लांब राहतात. जसं घूस आहे, उंदीर आहे, मांजर आहे, ठीक आहे, असे प्राणी या वायूपासून लांब राहतात. म्हणून अशा वायूची फवारणी, धुरळणी म्हणा, या ठिकाणी करतात. तर त्याला स्मोकिंग असं नाव आहे, धूर सोडला जातो त्याचा. जसं तुम्ही बघत असाल की कॉर्पोरेशनच्या गाड्या बऱ्याच वेळा एक विशिष्ट सायकलला एक पंप बसवलेला असतो आणि त्या पंपमधनं प्रचंड धूर बाहेर येत असतो, हो का नाही. असं का करतात, तर ते स्मोकिंग आहे एक प्रकारचं, की त्याच्यामुळे काय होतं, वातावरणामध्ये जे काही जीवजंतू आहेत, मच्छर असतील, अजून काय असतील, कीटक असतील, तर ते काय होतात, लांब जातात किंवा नष्ट होतात. तर त्यामुळे स्मोकिंग हा देखील फूड प्रोटेक्शनचा एक उपाय आहे. Use of insecticides. इन्सेक्टिसाइड्स, इन्सेक्ट म्हणजे कीटक आणि इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक. आता कीटक तयार होतात. खूप दिवस जर धान्याची पोती एका ठिकाणी साठवून ठेवली तर नैसर्गिकपणे त्यात कीटक तयार होतातच, किडे पडतातच त्यात. मग ते पडू नयेत म्हणून त्याच्यावर कीटकनाशकांची फवारणी. मी तुम्हाला बोरिक पावडरचं नाव सांगितलं होतं. बोरिक पावडर हे कीटकनाशक आहे एक प्रकारचं, ठीक आहे. तुम्ही त्याच्यावर जर ते फवारलं किंवा त्याची धुरळणी केली किंवा नुसती त्याच्याबरोबर तुम्ही लावून ठेवली त्या धान्याला, तर आपोआपच धान्य व्यवस्थित राहतं, त्यात कुठलाही कीटक वाढत नाही. To protect food grains from insects, Malathion, an insecticide, is sprayed on the gunny bags containing food grains. मॅलाथिऑन नावाचं एक द्रव आहे, याची पण फवारणी करतात. ते कीटकांना नष्ट करून टाक. कीटक जर वाढले तर आपोआपच नष्ट होतात आणि एकदा नष्ट झाले की नवीन कीटक त्या द्रवामुळे तयार पण होत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने धान्य सुरक्षित राहतं. Irradiation. In this method, food is exposed to ionizing radiations such as high energy electrons emitted by accelerators, X-rays and gamma rays emitted by radioactive isotopes. इररेडिएशन म्हणजे आता इथं काय केलं जातं, तर एक प्रकारे विशिष्ट पदार्थातून निघणारी जी काही क्षकिरण आहेत, एक्सरेज आहेत, ठीक आहे, त्याचबरोबर गॅमा रेज आहेत. त्या गॅमा रेज हा या क्षकिरणाचाच एक भाग आहे. 3 क्षकिरणाची जर विभागणी केली तर त्यात आणखी 3 किरण निघतात, अल्फा, बीटा आणि गॅमा नावाचे. तर गॅमा रेजवर कोणताही प्रभार नसतो आणि अशा पद्धतीचा गॅमा रेज काय केले जातात, तर किंवा इलेक्ट्रॉन्स, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स हे पदार्थामध्ये असतात आणि त्याला मुक्त करून जर आपण अन्नपदार्थावर सोडले तर अन्नपदार्थातील जे काही रेडिएशनला मराठीमध्ये मला शब्द आठवे ना आता, त्याला काय म्हणतात रेडिएशनला,
किरणोत्सर्ग, बरोबर, किरणोत्सर्ग असं त्याला म्हणतात. म्हणजे त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर सोडली जाते आणि त्या ऊर्जेचा परिणाम असा होतो, त्या रेडिएशनचा परिणाम असा होतो की त्यामध्ये जे काही सूक्ष्म जीव वाढत असतात ते या ऊर्जेमुळे नष्ट होतात. लक्षात ठेवा, या ऊर्जेमुळे ते नष्ट होतात आणि त्यात जर कीटक वगैरे असतील किंवा त्यांच्या अंडी अळ्या असतील तर ते देखील नष्ट होऊन जातात. कोणामुळे? तर या रेडिएशनमुळे. अशा पद्धतीने या पदार्थांना दीर्घ आयुष्य मिळतं. तुम्ही बघितलं असेल की कांदे असतील किंवा बटाटे असतील ते ठेवल्या ठिकाणी त्यांना मोड यायला लागते, त्याच्यातून कोंब यायला सुरू होतात. तर जर या पद्धतीनं त्यांना रेडिएशन दिलं गेलं असेल तर त्याच्यातून कोंब येण्याची, मोड येण्याची प्रक्रिया ही खूप दिवसांपर्यंत थांबवता येऊ शकते. तर ही क्रिया ही रेडिएशनमुळे होते आणि याच्यामुळे फूड प्रोटेक्शन होऊ शकतं. The process destroys the microbes, insects, etc. Shelf life of fruits increases due to increase in ripening period. रायपनिंग पिरियड म्हणजे काय? तर फळांचा जो पिकण्याचा कालावधी आहे तो देखील वाढतो. म्हणजे जास्त दिवसापर्यंत हे जे फळ आहे ते टिकून राहतं. तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला सफरचंद सगळीकडे दिसतात तुम्हाला, होय का नाही? बरोबर आहे. आता हे सफरचंद आपल्या भागात पिकतात का हो? महाराष्ट्रात पिकतात कसं सफरचंद? नाही पिकत. कुठे पिकतात? तर ते थंड हवेच्या ठिकाणी पिकतात. मग थंड हवेचे ठिकाण आपल्याकडे कुठे आहेत? महाबळेश्वर आहे, तिथं पण नाही पिकत. तर जिथे त्याच्यापेक्षाही थंड हवा आहे ते म्हणजे जम्मू काश्मीरचा, हिमाचल प्रदेशाचा भाग आहे. तर तिथून ते पदार्थ अगदी खालीपर्यंत महाराष्ट्रापर्यंत हे सफरचंद येतात. मग ते काय लगेच 1-2 दिवसात येत नाहीत, हो का नाही? त्यांना यायला किमान 8-10 दिवस लागतात. लक्षात ठेवा. मग तेवढ्या दिवसापर्यंत हे पदार्थ व्यवस्थित राहावेत म्हणून त्यांना काय करतात तर इरिडिएशनमध्ये त्यांच्यावर प्रोसेस केली जाते. रेडिएशन त्यांच्यावर सोडलं जातं. त्याच्यामुळं त्यांच्यातला जो पिकण्याचा कालावधी आहे तो काय होतो? वाढतो. तो लगेच पिकत नाही, त्याला खूप दिवस लागतात पिकायला आणि त्याच्यामुळे काय होतं? खूप दिवसापर्यंत ती फळं टिकून राहतात. आपल्या महाराष्ट्रात आंबा पिकतो मोठ्या प्रमाणावर. हापूस आंबा खूप प्रसिद्ध आहे जगभरात. मग हा हापूस आंबा परदेशात पाठवायचा, समजा अमेरिकेला पाठवायचा, तर अमेरिकेत तो जाईल. जहाजाच्या मार्गाने जायचं म्हटलं तर त्याला साधारणपणे 4-5-6 कधी 15 दिवस पण लागू शकतात. कारण वातावरण कसं असतं वाटेत काही माहीत नाही. तर एवढ्या कालावधीमध्ये या जहाजावर हे आंबे व्यवस्थित राहावेत म्हणून त्याच्यावर अशा पद्धतीची प्रोसेस करणं गरजेचं असतं. आलं का लक्षात? And the shelf life of potatoes and onions increases due to slowed down sprouting. आता सांगितलं तुम्हाला. Use of inert gas. इनर्ट गॅस. आता तुम्ही 6वीला शिकलात की इनर्ट गॅस असतात वातावरणामध्ये की ज्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. ठीक आहे. मग त्यात हेलियम आहे, त्यात झेनॉन आहे, आर्गॉन आहे, निऑन आहे, असे काही गॅसेस आहेत की त्यांच्यावर वातावरणातल्या कोणत्याच घटकाचा परिणाम होत नाही. त्याला इनर्ट गॅसेस म्हणतात. Have you wondered why packets of potato wafers appear to be half filled? आपण हे बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. मी सांगितलं पण तुम्हाला की असे काही वेफर्स किंवा कुरकुरेचे पाकिट असतात की ते अर्धेच भरलेले असतात आणि अर्धे हवेने भरलेले असतात. ठीक आहे. This is because manufacturers fill these bags with inert gas like nitrogen to prevent foodstuffs from the growth of fungus and insects. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की नायट्रोजन वायू हा कोणत्याही सजीवांना वाढ होऊ देत नाही. खरं तर नायट्रोजन वायूमुळेच आपल्या शरीराची वाढ होत असते. शिकवले तुम्हाला मागच्या धड्यामध्ये, पोषण या धड्यामध्ये, न्यूट्रिशनमध्ये. पण तो नायट्रोजन कंपाऊंड असतो, नॉट ओन्ली नायट्रोजन. पण नायट्रोजन गॅस असा गॅस आहे की त्याच्यातून कोणत्याही जीवाची वाढ होऊ शकत नाही. मग अशा वायूचा उपयोग केल्यामुळे त्याला फंगस किंवा आणखी कुठल्या प्रकारचे जीवजंतू त्यात वाढू शकत नाहीत म्हणून नायट्रोजन वापरतात. हा प्रकारचा इनर्ट गॅसच आहे. Gas like nitrogen to prevent foodstuffs from the growth of fungus and insects. Use of preservatives. Use of various preservatives to prevent for a longer period of time food spoilage due to internal factors is called food preservation. ही व्याख्या आपण आताच बघितली होती ना. फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय की आपण त्यामध्ये काय करतो? प्रिझर्वेटिव्हचा वापर करतो. वी विल यूज व्हेरियस प्रिझर्वेटिव्स फॉर व्हॉट? टू प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज. अन्न पदार्थांच्या नासाडी होण्यापासून अन्न पदार्थ वाचवायचे म्हणून प्रिझर्वेटिव्ह वापरतोय.
पण कशापासून वाचवायचे अन्नपदार्थ, तर ड्यू टू इंटरनल फॅक्टर्स, त्या पदार्थांच्या आतील घटकांच्या बदलांपासून, जे बदल झाल्यामुळे अन्नपदार्थ खराब होऊ शकतात, म्हणून प्रिझर्वेटिव्ह वापरायचे आहेत. आणि फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्ससाठी आपल्याला ते जास्त प्रमाणात वापरावे लागतात. Preservatives used for this purpose are of two types, natural and chemical preservatives. आता हे दोन प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आहेत. नैसर्गिकपणे मिळणारे नॅचरल, जसं मी तुम्हाला सांगितलं, मीठ आहे, साखर आहे, हे नॅचरल आहेत, निसर्गाकडनं जसे तसे मिळतात आपण वापरू शकतो. केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत, काही केमिकल्स बाजारात मिळतात की ते जर ॲसेटिक ॲसिड, तुम्हाला माहीत आहे, ॲसेटिक ॲसिड जर वापरलं तर काही पदार्थ दीर्घकाळ पण टिकू शकतात. हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत. बघूयात आपण.